मला ही पण एक गोष्ट मुद्दाम काय सांगावीशी वाटते, पेक्षा ही मला जाणवलेली गोष्ट आहे की मी असं अनेक वेळा ऐकतो की आम्ही म्हणजे गायक तिकडे बसल्यानंतर तो स्वतःच्या ह्याच्यामध्ये असतो, कोशामध्ये असतो आणि आपण स्वतःपुरतं गातो, आपल्याला आवडलं की लोकांना शून्य मार्क आहे ह्या थॉटला. का हे मी अनुभवलेलं आहे. कारण आपण जेव्हा प्रेक्षकांसमोर बसतो तेव्हा आपल्यामध्ये एक अनसेड कॉन्ट्रॅक्ट असतो. नाही तर तुम्ही घरी बसा. असा बसलेलो पण आहे घरी, इतका रियाज केला आहे की एक अशी अवस्था आलेली की मी कोणचा राग घेतला होता, भैरवीचा काहीतरी म्हणत होतो मी, आणि मी रडत होतो आणि मी गात होतो. मी रोज 8-8, 10-10 तास रियाज करायचो आणि त्याच्यात मधनं आलेली ती एक गोष्ट होती की ती अनुभूती आहे, ती लोकांकरता नाही आहे. कारण हे सगळं आपण करतो हे स्वतः करता करतोय. बरोबर. आणि मला असंही वाटतं की आपली जबाबदारी आहे अनेक म्हणजे टू एलिव्हेट द कॉन्शियसनेस ऑफ द पीपल इन फ्रंट ऑफ यू. ते काम आहे की त्यांना थोडंसं शांत वाटावं, शांतता देणं. त्याच्यामुळे मला जर मग मी मंदिरात बसून देवासमोर गाईन, पण तिथे म्हणल्यानंतर मग असं असतं की हे थोडंसं मी माझं गातो, मग तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकवतो. किंवा जरी मी एखादा राग आणि हे गात असतो त्याच्यामध्ये परफॉर्मिंग एलिमेंट हे असतंच असतं, असायलाच पाहिजे. जर नसेल म्हणजे मला खूप वेळा आठवतं की परत एकदा कुमारजींचा की तान हा एक अलंकाराचा भाग आहे. तान म्हणजे काही राग नव्हे. आणि अनेक वेळेला तानेमध्ये ज्याला रागतत्व म्हणूयात किंवा त्याच्यातल्या ज्या श्रुती असतात त्या प्रत्येक हिपेला लागतातच अशा नाही. त्याच्यामुळे तो अलंकार म्हणूनच आपण बघितला पाहिजे. तर कुमारजी असतील आमचे मुकुल काका की तान शिवायच असे पण एक्सपेरिमेंट झालेले आहेत. पण ते करण्याकरता ही समर्थ मंडळीच पाहिजे. तिथपर्यंत पोहोचलोय का मी? नाही. पण म्हणून म्हणतो की त्याचं प्रमाण किती पाहिजे हे तुम्ही ठरवत आलं पाहिजे. आणि हे परत एकदा मी म्हणलं तसं ती वेळ, ते प्रेक्षक, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. तुमची साऊंड सिस्टीम अमुक तमुक, तुम्हाला तुमचा येणारा आवाज, तानपुरे कसे लागले, साथीदार कसे, याच्यावर अवलंबून त्यावेळची वाईब आहे जी तुम्हाला ती सेन्स होत असेल. आणि तेवढं तुम्ही तो एक काय म्हणतात त्याला, ती चव लोकांना दिल्यानंतर ते खुश होतात. बाकीचं ते घरी घेऊन जातात. म्हणजे हेही सांगतो की परफॉर्मिंग एलिमेंट वाढला की ते गिमिक्रीकडे जातं. बरं. म्हणजे जसं मी खूप कमी वेळा गेलो, पण कॉलेजमध्ये कधीतरी पबमध्ये गेलेलो आहे मी आणि खूप नाचलोय. पण घरी आल्यानंतर जेव्हा मला वडिलांनी विचारलं, अरे कोणत्या गाण्यावर नाचलास, तर मला गाणं आठवत नाही. नाचलो ना तेव्हा अगदी ठक 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 जे काय असेल ते मला आवडलं ना. तसं जेव्हा आपण एखादा अतिशय खूप त्याच्यामध्ये गिमिक्स असतील, खूप तानबाजी असेल, खूप असेल, तेव्हा चकित होतो. म्हणजे विजेचा लोळ आल्यासारखा होतो. नंतर काय, फक्त अंधार, नंतर काही नाही. घरी काय घेऊन गेला हे खूप काळ राहतं. की एखादा राग ऐकलेला असतो, कुमारजींचा शंकर अजून मला आठवतोय. हे खूप महत्वाचं आहे. त्यांचा जोकोस अजून आठवतोय मला सवाई गंधर्व मध्ये, की ते तुमच्या बरोबर राहतात, ते झिरपतात. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक नवीन गोष्ट मित्रमणेबद्दल झाली आहे की मित्रमणेशी आणखी एक महत्त्वाची दोन माणसं म्हणा, दोन कंपन्या, दोन मंडळी जोडली गेलेली आहेत. एक आहे मित्रमणे, आता को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, आणि असोसिएट पार्टनर असणार आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस. तर या दोघांचेही आभार. आणि अर्थातच आज आपण ज्यासाठी जमलो आहोत त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अक्षय तृतीया आहेच, चांगला मुहूर्त आहे आणि या निमित्तानं एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. फार वेळ घेत नाही, स्वागत करूया राहुल देशपांडेचं. राहुल, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू.
आजचा हिंदुस्थानी संगीतातला महत्त्वाचा आवाज, गायक म्हणून तो आपल्याला माहिती आहे, पण तो आता केवळ गायक उरलेला नाही आहे, तर तो आता अभिनेताही झालेला आहे, तो उत्तम संगीतकारही आहे आणि आता उत्तम आयोजकही आहे. वसंतोत्सवासारखा खूप चांगला कार्यक्रम इतके वर्ष सातत्यानं तू करतो आहेस. तर तुझं स्वागत. धन्यवाद. तू आवर्जून वेळ दिलीस याबद्दल आम्ही एक छोटीशी पण पौष्टिक भेट देऊन आम्ही प्रत्येक गेस्टचं स्वागत करतो. नेत्रा इन्स्टंट मिल तर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. ही एका वाफेवर होणारे सगळे फूड प्रोडक्ट्स आहेत, महाराष्ट्रीय आहेत, त्याच्यात केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, त्यामुळे हे तू अतिशय पौष्टिक वापरू शकतोस. मोहोर फूड्स तर्फे स्पिरुलिनाचे हे लड्डू आहेत. अरे वा. स्पिरुलिना अतिशय न्यूट्रिशियस आहार म्हणून मानलं जातं. ते शेंगदाण्याचा लाडू आहे. अर्क ऑइल्स तर्फे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे. ह्याच्यातही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, घरगुती वापरायला उत्तम आहे. जरूर. आणि अर्थातच अश्मन पेबल तर्फे हा हँड पेंटेड दिवा. ओह, सो नाईस. जो सुंदर, तुला खूप आवडेल. थँक्यू. हँड पेंटेड आहे. सो अश्मन, अर्क, नेत्रा आणि मोहोर फूड्सचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याच्या लिंक्स दिलेले असतात, तुम्ही ते जरूर ऑर्डर करा. मी स्वतः वापरलेले आहेत आणि अतिशय उत्तम आहेत. चला तर सुरू करूया. या निमित्तानं मला असा एक वेगळाच प्रश्न आला मनात. लहानपणापासून आपण गात असतो, तू गात होतास, जेव्हा आपण गायला लागतो तेव्हा एका विशिष्ट वेळात जेव्हा आपल्याला हळूहळू गाणं समजायला लागतं, शाळेमध्ये पहिली, दुसरी, तिसरीत वगैरे, तर कुठेही गाणं म्हणायला सांगितलं की आपण एक आपलं ठरलेलं गाणं म्हणत असतो. जसं मी जेव्हा गाणं शिकायचो तेव्हा मला जेव्हा गाणं म्हणायला सांगायचं तेव्हा मी सारेगम पदिनेसा गाणे गारे पावसा असं एक गाणं होतं, ते मी सगळीकडे तेच म्हणायचो. किंवा आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमल, हे माझी ठरलेली 2 गाणी होती. तू जेव्हा लहानपणी गायला लागलास किंवा जिथं हळूहळू वर्गामध्ये, पाहुण्यांमध्ये गायला सुरुवात केलीस की राहुल गाणं 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 म्हणणं, तेव्हा काय गायचं? ठरलेली अशी गाणी होती का? अगदी आठवत आहे मला. मी 6व्या वर्षी पिंपळखेरे भुवनकडे गाणं शिकायला लागलो. 7व्या वर्षी त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम होता आणि त्यांनी बसवून घेतलं होतं माझ्याकडनं. आणि मग त्याच्यानंतर जे कोण घरी यायचं तेव्हा मी ती दुर्गामधली बंदिश तेवढंच म्हणा, अगदी लगेच मांडी घालून बसायचो आणि ती बंदिश म्हणायचो. छबिली छैल खेले होरी, छबिली छैल खेले होरी, आज रंग है बिरज में कैसे की सखी, छबिली छैल खेले. हे मी प्रत्येक खेपेला हेच म्हणायचो फक्त, दुसरं मला काही यायचं नाही. पण तुझा आवडता राग दुर्गा होता तेव्हा? नाही, माझा आवडता नाही, तो माझ्याकडनं पिंपळखेरे बुवांनी बसवून घेतला होता, त्यामुळे मी तो म्हणायचो नेहमी. ह्या सगळ्या तुझ्या गाण्याच्या प्रवासामधले टप्पे असतात महत्वाचे. तू जेव्हा गायला लागलास, लहान असताना आपल्याला कळत नाही आपण कोणाचे नातू आहोत, आपण काय बॅगेज घेऊन आलोय. तर तुला या बॅगेजची जाणीव कधी व्हायला लागली की तुला आधीच माहित होतं की काय होणार आहे पुढे? मी नागपूरला माझा कार्यक्रम ठेवला होता. मैफिल नावाची एक संस्था होती, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायचे. आणि वसंतरावांचं गाव नागपूर हे, आणि त्यांचा नातू म्हणून मी खूप लहान होतो, 12-1 वर्षाचा होतो तेव्हा. माझं गाणं तिकडे झालं आणि मी झोपतो खूप लवकर, आजही झोपतो. जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा 9:30 वाजता मी झोपलेलो असतो. हो, तेव्हा तर मी आणखी लवकर झोपायचो. तेव्हा मी 8 वाजता झोपायचो. तर माझी वेळ होती 7ची, तर मी का नाही 6ची, 5:30 का 6ची वेळ होती. तर मी भिंपलाच ठरवून गेलो होतो की हे आपण गाऊया अमुक तमुक. आणि हळूहळू त्याच्या आधी कुणाचं काय काय होतं ते गाणं पुढे पुढे जात गेली वेळ. आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं, बापू मला झोप आली आता. तो म्हणला, नाही नाही, तू असं करू नको, आपण नंतर तुला मी रसगुल्ले देतो, अमुक खाऊयात, आपण हे करू. तर तेव्हा मी साधारण 7 वाजता वगैरे माझं गाणं झालं. तर मला वाटतं मी मारवा गायला होतो. आणि त्यानंतर अनेक कुमारजींच्या गोष्टी ज्या अगदी माझ्या काय म्हणतात त्याला, कधीही कोणी सांगितलं तर पहिली गोष्ट माझ्या तोंडातनं कुमारजींचीच यायची. तर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला की नातू वसंतरावांचा पण बाज मात्र कुमारांचा. ओहो. आणि ते थोडेसे नाराज झाले, कारण
नागपूरकर खूप नाराज कोण झाले? नागपूरकर नाराज हो हो, कारण त्यांची इच्छा होती की अरे वसंतरावांचा नातू आहे तो पोट्टा, तू त्यांचं गायला पाहिजे. करेक्ट. आणि मी सगळं आपलं कुमारजींचं गातोय. तर ही अगदी मला आठवण आहे. तेव्हा मला जाणवलं की अरे की आपल्यावरती केवढं मोठं म्हणजे ओझं म्हणत नाही मी, पण जबाबदारी आहे. आणि पण ती जबाबदारी म्हणूनच ठेवली मी, त्याचं ओझं नाही बनवून दिलं. म्हणजे मला जी जी गोष्ट मनापासून करावीशी वाटली गाण्यामध्ये असेल, एस्पेशली गाण्यामध्ये, ती मी अगदी न भीता केली. त्याचा परिणाम काय होईल याचा मी कधी जशी की म्हणजे फॉर एक्झाम्पल शास्त्रीय गात असताना नंतर मला लयची खूप आवड आहे. लय म्हणजे जलद गतीची. त्या एक वयामध्ये तुमच्या असतेच की मला इतकी तान चांगली यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तेव्हा मी मुकुल काकांकडे शिकत होतो, त्याच्या आधी उषाताईंकडे शिकत होतो. आणि त्याच्या बरोबरीने हळूहळू म्हणजे थोडासा मी प्रवास सांगतो का मी जे करायला लागलो ते करायला लागलो. मी कॉलेजमध्ये होतो आणि आमच्या कॉलेजच्या शेजारी BMCच्या शेजारी एक शूटिंग चाललं होतं. तेव्हा अल्फा मराठी म्हणून ते होतं, झी मराठी नंतर झालं. तर त्याच्यावरती एक गाण्यांचा कार्यक्रम होता. त्याच्यात मला त्यांनी सांगितलं की तू वसंतरावांची गाणी गाशील का? तर मी तोपर्यंत वसंतरावांची गाणी कधी बसवलेलीच नव्हती. म्हणजे सुरुवातीला असं होतं, माझ्या वडिलांनी मला एक काळ होता की मला सांगितलं की तू एक नाट्यगीत बसव, मी तुला 50 रुपये देतो. त्या काळात खूप होते 50 रुपये. तर मी खूप प्रयत्न करून आजोबांचं एक नाट्यगीत बसवलं होतं, पावनावा म्हणा सौभद्रमधलं. आणि मला बाबांनी 50 रुपये दिले, माझ्या वडिलांनी. पण त्याच्यानंतर मला तेही नकोसे वाटायला लागले, कारण इतकं ते वसंतरावांचं गाणं ऐकायला अतिशय सोपं वाटतं. एकदा त्याच्यात तोंड घातलं की कळतं की नाही, हे तितकंसं सोपं नाही आहे. तर त्यामुळे त्याचा नाद सोडला मी. आणि 1992 साली कुमारजींचं निधन झालं आणि त्यानंतर 1-2 महिन्यांनी माझे वडील गेले होते देवासला. तर त्यांची कॅसेट घेऊन आले ते, आणि कुमारजींची. आणि घरी कोणीच नव्हतं आणि नवीन आमच्याकडे टेप रेकॉर्डर आणला होता. तर तो कसा वाजतो म्हणून त्याच्यावरतीच ठेवलेल्या त्या 2 कॅसेट होत्या. म्हणून मी त्याच्यातली एक कॅसेट लावली आणि कुमारजींची निर्गुणी भजनं होती. आणि आत्ताही माझ्या अंगावर काटा येतोय. ते ऐकल्यानंतर काय झालं मला माहिती नाही. माझे म्हणजे देहभान हरपणं म्हणतो ना, किंवा विसरून जाणं म्हणतो, तसं झालं माझं. आणि मी फक्त 2-3 आठवडे मला खाणं सुचत नव्हतं, खेळणं सुचत नव्हतं. मी सगळी ती जी भजनं होती ती माझ्या परीने मी पाठ केली आणि शब्द ते लिहून काढले. ते खूप अवघड आहेत, कारण कुमारजींचे स्पष्ट ते मला कळत नाही. हो. तर मी ते लिहून काढले आणि त्याच्यानंतर मला कुमार काकांसारखंच गायचं होतं, त्यांच्यासारखाच सूर लावायचा होता. मला त्यांच्यासमोर दुसरा कोणता गायक दिसायचा नाही. म्हणजे माझ्या करता कुमारजींपासून गाणं सुरू व्हायचं आणि कुमारजींच्या इथे येऊन थांबायचं. हे मला माहित नव्हतं. हा, बर. आणि म्हणून मी उषाताईंकडे शिकायला लागलो. काही काळ म्हणजे विजय सरदेशमुखांनी, ती खूप सुंदर अक्षर होतं त्यांचं, त्यांनी ती सगळी मला भजनं लिहून दिली आणि मी काही काळ त्यांच्याकडे जायचो. पण मला समहाव ते तितकंसं रुचलं नाही, म्हणजे माझ्या नेचरला ते पटलं नाही असं म्हणूयात आपण. मग नंतर उषाताई आली, ती अगदी माझ्या कलाकालांनी मला शिकवायची, उषाताई चिपलगट्टी. आणि नंतर मुकुल काका आला, आणि ज्याला खऱ्या अर्थाने दिशा दाखवणं म्हणतो. म्हणजे गुरु आपल्याला काय देतो, तर माझ्या आजोबांनी एक ठिकाणी खूप छान म्हणले की आपली प्रकृती देऊन जातो. गुरु काय देतो शिष्याला, की आपल्या प्रकृतीचं बनून जातो. तर ते म्हणजे काय, ते त्या सगळ्या प्रवासामध्ये मला इतकं आठवतंय की एखादी गोष्ट मुकुल काकांचा आवाज इतका चपळ पण आहे, अतिशय आत घुसतो. तो का घुसतो, कसा घुसतो. मला त्यांच्याकडनं टप्पा शिकायचा होता, अमुक तमुक. तर ते कधीही मला हवं ते सांगायचं नाही. मागे तंबोऱ्यावरती बसल्यानंतर म्हणायचे की असे बऱ्याच वेळा ते आपण असे बसलोय, मागे बसलोय, ते असे बसायचे थोडे. अच्छा. आणि मग तू गा, मग ते तिथे टप्पा गायचे आणि मग मला मध्येच गायला सांगायचे. माझी खूप तिथे तारंबळ व्हायची, कारण मला ते माहिती नव्हतं, पण त्यांनी सांगितलं म्हणून आपण आवाज लावायचा. अशा पद्धतीचं ते शिक्षण होतं. आणि म्हणजे असं होतं की मी तेव्हा
6 वाजता त्यांच्या घरी जायचो. इथे पुण्यामध्ये ते एकांच्या घरी यायचे. तर ते रूमच्या बाहेर फेऱ्या मारत असायचे. बरं, मी जेव्हा 6 वाजता जायचो ना, तेव्हा मग हे मुद्दामून सांगण्यासारखी गोष्ट आहे. मुकुल काकाची मला का आठवण येते, खूप येते, की मांडी घालून बसलेले असायचे ते पद्मासनामध्ये. आणि ते जेव्हा उठायचे तेव्हा पूर्ण म्हणजे ते रात्रभर बसलेले असतील कायम कदाचित, कारण पूर्ण घाम असायचा, खालती पाणी असायचं. आणि मग ते उठायचे आणि येरझाऱ्या मारत बसायचे. बरं, ती एकच गोष्ट, फॉर एक्झाम्पल, अलबेला सजन आयो रे मोरा मन अत सुख पायो रे, हे चालू होतं. आणि एक तानेचा काय म्हणतात त्याला पलटा होता, जो त्यांनी इतका सरकीने घेतला. आणि तो म्हणजे अशा गोष्टी इतक्या आतपर्यंत तुमच्या खोलवर रुतून बसतात. ते आठवलं तरी माझ्या अंगावरनं शहारा येतो की मला तसं अजूनही गाता येत नाही, किंवा मला माहिती नाही कधी येईल किंवा येणारच नाही कदाचित. तर मी म्हणलं हे, तर त्यांनी माझ्याकडनं 3 तास बसून हळूहळू हे इतकं असं असं करत करत ते जितकं माझ्या गळ्यातनं येऊ शकेल करून घेतलं. अशा पद्धतीचं ते शिक्षण होतं. किंवा मला आठवतंय, आम्ही रस्त्यावरनं चाललो होतो, मला इथेच कर्वे रोडवरनं, आणि कुठेतरी एका हॉटेलमध्ये घेऊन गेले ते मला. आणि उडप्याचं हॉटेल होतं. त्यांनी खूप काही काही ऑर्डर करून ठेवलं, खूप ऑर्डर केलं. आणि त्यांनी एवढंच खाल्लं. बरं, म्हटलं का, म्हटलं काका मला हे कसं जाईल, शिकायचं नाही माझ्याकडे. म्हटलं हो, खा. किंवा मी लागूनच्या घरी गेलो होतो, डॉक्टर लागूनच्याकडे. त्यांचे अतिशय लाडके ना कुमारजी. तर तिकडे मुकुल काकाला त्यांनी गायला सांगितलं आणि ते गाणं सोडून ते मला शिकवत बसले तिकडे तिथे. हा, मैं कैसे आऊं बाल माँ, हे तिकडे मला शिकवत बसले. किंवा भाई काकांकडे आम्ही गेलो होतो तेव्हा भाई काका, सुनीता काकू दोघेही हयात होते. आणि मुकुल काकाचं असेच भेटायला गेलो. पु ल देशपांडे. हा, तर त्यांच्याकडे गेलो असताना भाई काका आतमध्ये बसले होते. तर त्यांनी मला, काड्याची पेटी होती त्याच्यावरती ताल धरून, चलो सखी खेले, चलो सखी खेले, चलो सखी खेले, कन्हैया संग होरी, कन्हैया संग होरी, हे शिकवत बसला. अशी खूप वेगळ्या पद्धतीचं. किंवा मी मगाशी म्हणलं, आम्ही कर्वे रोडवरनं फिरत होतो आणि एकांच्याकडे एका मोठ्या गव्याचं गाणं होतं घरी. तर ते ऐकायला आम्हाला जायचं होतं. तर माझी सारखी की मुकुल काका आपल्याला ते गाणं, तुला शिकायचं ना माझ्याकडे. हो, मग चल. आणि मग तिथे एखादी बंदिश, अशा पद्धतीचं ते शिक्षण. पण मग हे असं होत असताना तुला ऑफेंड व्हायला व्हायचं नाही की अरे आपण कुठं आलोय, आपल्याला शिकवायला लागले? मुळीच नाही. म्हणजे पहिली भेट मला आठवते, मुकुल काका जेव्हा आमच्या घरी आला होता, त्यांनी मला, अर्थात माझ्या वडिलांचे आणि खूप चांगले संबंध, कारण कुमार काकांचे आणि माझे आजोबा म्हणजे भावासारखेच होते. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की अरे तू राहुलचं गाणं ऐक, तो आता गायला लागलाय वगैरे. तर ते मी वसंत मुखारी, तेव्हा जे माझ्या, किती वर्षाचा होतास तेव्हा? नाही, तेव्हा मी असीन साधारण 19 वर्षाचा. फेअर इनफ. हा, तर मी तो राग गाऊन दाखवला आणि तो वरती बसलेला हळूच खालती येऊन बसला. बरं. आणि मग मी म्हणलं, काका मला तुमच्याकडे शिकायचं आहे. कारण मला आठवत आहे कुमारजींच्या पहिल्या पुण्यतिथीला फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये मुकुल काकांचा कार्यक्रम झाला होता. असेच तेव्हा कौशी, म्हणजे जोकवून गायला होता, कौशी म्हणतात त्यांना. तर तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. ते ऐकून मी वेडा झालो होतो, ढसाढसा रडलो होतो ते मी ऐकून. आणि मला असं होतं की मला ह्यांच्याकडे शिकायचं आहे, पण ते कुठे असतात, काय असतात. आणि अचानकपणे ते घरी आले आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की नाही, मला हे गाणं हवं आहे, मला असं गायचं आहे. मी लहानपणी मायकल जॅक्सन असेल, अमुक तमुक, हे खूप मला आवडायचं ऐकायला. आणि अर्थात चित्रपटातली गाणी ही आवडायची. त्यामुळे कॉलेजमध्ये
ह्या सगळ्या गोष्टी गायचो मी, चित्रपटातली गाणी. आणि मग असे कार्यक्रम पण मी स्वतः लावले होते, गोल्डन मेलेडीज किंवा हो हो हो. म्हणून म्हणतो की मला तेव्हा असं वाटलं की असं तेव्हा वाटलं नाही की अरे आपण क्लासिकल गातो तर हे नको बाबा आपण करायला. आणि ते पण कार्यक्रम खूप छान व्हायचे आणि त्याही गोष्टी लोकांना खूप आवडायच्या. अर्थात त्या काळात मी काही प्रसिद्ध नव्हतो, पण तरी एक कन्व्हिक्शन होतं की मला R.D. बर्मनचं हे गाणं मला गायचंय, फिर वही रात है, अमुक तमुक. सो हे सगळं माझं चाललं होतं आणि मला तेव्हा असं वाटलं की याच्यात काही गैर नाहीये, हरकत नाही, आपण हे गायला काही हरकत नाही, हे छोटं किंवा हे मोठं नाही, हे मला आवडतंय म्हणून हे गायला हरकत नाही. या सगळ्यामध्ये तू तर वेगवेगळे इन्सिडेंट सांगितलं की गाणं शिकायचं ना तुला, मग चल मागो गाणं शिकायचं, हे खा. गुरु म्हणून त्यांना काय म्हणायचं असायचं या सगळ्यातून? मला माहिती नाही. मला असं वाटतं की एस्पेशली मुकुल काकाच्या बाबतीत मला असं वाटतं की कायम डोक्यामध्ये ती गोष्ट चालू आहे आणि बेफिकीरपेक्षा त्याच गोष्टीचं अनुसंधान डोक्यात जर चालू असेल तर समोरचे मला काय म्हणतायत किंवा मी बसून मला समोरच्या व्यक्तीचं व्हॅलिडेशन नको आहे की समाजामध्ये असं जगायला पाहिजे का, समाजामध्ये कसं जगायला पाहिजे हे प्रत्येकाने प्रत्येकाचं एक मत असतं, ते ठरवावं. बरोबर. पण आपण सोसायटीचा भाग आहोत म्हणल्यानंतर आपल्याला अमुक अमुक शिष्टाचार पाळायला पाहिजेत, हे करायला पाहिजे, हे काही त्या म्हणजे हे थिंकिंगच नव्हतं, वेगळं होतं असं वेगळं मला होतं. वाटतं. आणि ते सामान्य माणसांच्या पलीकडचं होतं, खूप पलीकडचं. त्याच्यामुळे मला ते कधी अफेक्ट झालं नाही. म्हणजे मला कधी कधी असं व्हायचं की अरे लोक समोर बसलीत आणि गातच नाहीयेत किंवा मलाच गायला सांगतायत, असं कधी कधी व्हायचं मला. पण मला ते गाणं इतकं जास्ती हवं होतं त्यांच्याकडनं आणि त्यांचं खूप प्रेमही होतं माझ्यावर. तू खूप महत्वाचे 2 मुद्दे मांडलेस. एक तर गाणं सतत डोक्यात असणं एक, आणि दुसरी गोष्ट मुकुलजींनी स्वतःचं गाणं तयार केलं, कुमारजींच्या छायेतून बाहेर आले ते. तुझ्या आत्ता बोलण्यातून कळलं की कुमारजींचा खूप मोठा प्रभाव तुझ्यावर होता. पण एकीकडे नागपूरमध्ये तुझ्या लक्षात आलं की अरे आपण वसंतरावांचे नातू आहोत, तो एक खूप मोठं एक सावलीती आहे आपल्या पाठीशी. आता ह्याच्यातून आज जेव्हा मी राहुलचं गाणं ऐकतो तेव्हा मला वसंतराव दिसायला लागतं, म्हणजे वसंतरावांची छबी, वसंतरावांचं गाणं मला आठवतं. हे जे कल्टिवेशन आहे की कुमारजींचं गाणं आवडतं आणि आता आता तुझ्या गाण्यामध्ये मला वसंतरावजी दिसत आहेत, हे कसं झालं मग? एक. आणि दुसरा प्रश्न असा की मग ही छाप किंवा आपल्या गाण्यातनं वसंतरावजी आठवणं, मग यातनं राहुल देशपांडेचं गाणं अफेक्ट होत नाही का? मला असं वाटतं की आपण स्वतःचं गाणं म्हणजे काय, तर आपण एक हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मान्य करायला पाहिजे की स्वतःचं म्हणून आपलं काहीच नसतं. आपण जसे घडत असतो, आपल्याला आपली आई शिकवते अ आ इ, जे काय पहिले शब्द असतात ते आपण समाजात मध्ये किंवा आपण जिथे जिथे वावरतो, आपण जे बघतो, जे वाचतो, ज्या लोकांना भेटतो, जे बघतो, या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. आणि त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या आतमध्ये आपण आपोआप झिरपत असतात. त्याच्यातली जी चांगली आपल्याला गोष्ट भावलेली असते, म्हणजे आता मी उदंड भीमसेनजींचं गाणं ऐकलंय किंवा किशोरीताईंचं ऐकलंय, कुमारजींचं तर ऐकलंयच आणि आजोबांचंही ऐकलं. आजोबांचं खूप गाणं ऐकलं मी. आणि त्यामुळे एक तर मला वाटतं की रक्तातनं ज्या काही गोष्टी येतात त्या खूप सुदैवी आहे मी की आजोबांच्या काही गोष्टी माझ्या रक्तामध्ये आल्या. बऱ्याच वेळेला असं वाटतं की वसंतरावच गात आहेत की काय, पण माझा सूर आजोबांसारखा इतका चढा नाहीये. पण त्या येत गेल्या आणि मला नंतर असं झालं की कुमारजींचं गाणं अजूनही बेस जर तू माझ्या गाण्याचं म्हटलास तर तोच आहे. तोच आहे. आजोबाई कुमार काकांकडे काही वर्ष शिकलेच. म्हणजे मला अशी मैत्री पण खूप कमालीची मैत्री आहे. म्हणजे एकीकडे वसंतराव आणि पुलंची मैत्री आणि एकीकडे कुमारजींची आणि वसंतरावांची मैत्री. म्हणजे सांगीतिक पण म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 60 पत्र असतील कुमार काकांची की वसंता मी आज हे नवीन केलंय, कधी एकदा तुला ऐकवतो, असं झालंय.
किती ते छान. गाठ्यात आहे. किंवा किती छान. असं एक माझ्या आजीनी मला सांगितलं होतं की त्यांना इतकं एकत्र राहायचं होतं की त्यांनी ते जे राहत आहेत देवासला त्याच्या समोर एक प्लॉट बघितला होता. ते म्हणले वसंत तू इथे ये, आपण गाणं करू. हो. तर इतकी ती किंवा बरेच दिवस भेटले नाही म्हणून 2 ओळी त्यांनी माझ्या आजोबांनी त्यांना पाठवल्या. फक्त 2 ओळी लिहून आणि मला त्या 2 ओळी सापडल्या. आजोबा असे खूप त्यांचं अक्षर खूप छोटंसं, बारकं, अतिशय छान अक्षर होतं, पण खूप मला वाटतं की परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला लिहिता येईल का जपून लिहायचं. जपून छोट्या छोट्या वापरायचं. एवढ्या डायऱ्या असायच्या पूर्वीच्या. तर त्यांनी लिहिलं होतं, मैं आऊं तोरे मंदरवा पैया परन देहो मिरो मन बसिया. आणि फक्त कुमार काकांच्या 2च ओळी आल्या. अरे मेरो मढैया तोरा आहे रे, काय धरे चरण मेरो मन बसिया. काय बोलतो. हो. आई आणि गं. नंतर अनुपराग विलास मध्ये त्यांनी ती बापरे. बंदिश मधुवंतीमध्ये बांधली. तर इतकं जवळचं नातं होतं. किंवा ही पण एक गोष्ट आहे की आजोबा त्यांच्याकडे गेले होते आणि दोघंच होते फक्त देवासला, आणि दोघांनी खूप छान तानपुरे जुळवले आणि अनेक तास रात्रभर फक्त दोघं तानपुरेच वाजवत होते आणि त्याच्यातनं काहीतरी त्यांना म्हणजे काही बोलले नाहीत, फक्त वा हा. म्हणजे मग हे दोघांचं संचित तुझ्याकडे आलंय असं म्हणायला हरकत मला माहिती नाही, पण मी म्हणजे माझा पांडुरंग असेल किंवा जे कोणी असतील ते हीच लोक आहेत. म्हणजे जे मला पांडुरंगाविषयी वाटतं तेच मला ह्या दोघांविषयी वाटतं. पण मग यामध्ये तुझं गाणं ऐकल्यावर वसंतरावांची आठवणी येते. तर तो विषय मी सांगतो की याच्या बरोबरीने मी म्हणतो की किशोरीताईंचं पण माझ्यावरती म्हणजे मी ऐकल्यामुळे संस्कार झाले किंवा भीमसेनजींचे झाले. आपण काय त्या इम्प्रेशन्समध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण अनुकरण करायचा प्रयत्न करतो. कुमार काकांसारखाच, बरोबर, मग तो येनाच आपण करू. करेक्ट. होय. त्याच्यातनं आपण हळूहळू बाहेर पडतो की हीच एक गोष्ट आहे का, आपण असंही म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या पद्धतीने आपण याच्याकडे बघू शकतो. वेगळ्या पवित्रा ठेवून पण आपण त्याच गोष्टीकडे बघू शकतो. हा परत एक विचाराचा भाग आहे की सुरुवातीला आपण अनुकरणाच्या ह्याच्यात असतो, हळूहळू आपण ती गोष्ट काय म्हणतात व्हायला लागते. त्याच्यानंतर मग आपण एक फेज असते ज्याच्यामध्ये चिंतन करतो की आपण, मी आत्ता म्हणलं तसं की एखादी बंदिश असेल ती मी किती पद्धतीने म्हणतो, एक फ्रेज घेऊन मी काय काय करू शकतो, कोणत्या अंगाने मी ते फुलवू शकतो. आणि नंतरची एक फेज असते ज्याच्यामध्ये आपण हळूहळू मनन करायला लागतो. म्हणजे आपण काहीच नाही करत, ते पूर्णपणे 24 तास अव्याहत आपल्या आतमध्ये जेव्हा सुरू होतं आणि फक्त मग कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल किंवा नुसता तू गायला बसलास तर तुला ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे आत्ता मी जर गायला बसलो तर वसंतरावांची कधीतरी आठवण येईल, कुठेतरी कुमारजी दिसतील, कुठेतरी मुकुल काका दिसतील. ह्या लोकांच्या गायकीमध्ये हेच व्हायचं ना. ज्यांनी ऐकले नाहीत ओंकारनाथ ठाकूर, ज्यांनी देवधर मास्तर ऐकले नसतील, तेच होतं ना यांच्या गाण्यामध्ये. वसंतरावांच्या गाण्यामध्ये तुला कुमारजी पण कधी कधी दिसतील, सुरेश बाबूंच्याकडे 10 वर्ष शिकले सुरेश बाबू इतके दिसतात. त्याच्यानंतर नीट ऐकलं तर तुम्हाला अमन अली खान साहेब दिसतात, अमन अलींकडे शिकलेले भेंडी बाजार घराण्यामध्ये. किंवा दीनानाथ राव तर असेच दिसतात की जसं माझ्या डोळ्यासमोर एक कुमार काका होते तसे ते त्यांच्यासमोर दीनानाथच होते कायम. त्यामुळे ह्या गोष्टी आपण त्या अंगाने आपण विचार करत नाही, कारण ते आपल्याला अवेलेबल नाही, माहीत नसतं आणि आपण त्या दृष्टीने ती गोष्ट ऐकत नाही. त्यामुळे आत्ता जर, म्हणून असं मी म्हणलं ना की आत्ता मी जे गातो ते माझं गाणं आहे. म्हणजे माझं गाणं म्हणताना त्याच्यामध्ये अहंकार नाही आहे. माझं गाणं म्हणताना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद तर आहेतच आणि कुठे कुठे ही लोक दिसतात, कारण ते बिकम अ पार्ट ऑफ मी. वसंतराव असतील, कुमारजी असतील, मुकुल काका असेल, ते आतमध्ये इतके मिसळून गेलेले आहे की एखादी गोष्ट करताना ह्याच्यातल्या काय म्हणतात त्याला, ह्या आठवणी येणारच आहेत. किंवा एखादी जागा गेली की ती मला माझी वाटत नाही, मला असं वाटतं की अरे ही मी कुमार काकांची घेतली. आता इथे कुमार काका आले, पण ते वंदनच आहे त्यांना.
तिकडे, की ही माझी म्हणून मी मिरवत नाही, ही तुमची म्हणून मी तुम्हाला इथे मी नमस्कार असं करतो. आजही होतं. होतं ना. आणि मला असं वाटतं की अजून एक महत्वाचं म्हणजे रक्तात नाही आलेली गोष्ट आहे माझ्याकडे, पण मी घाबरत नाही. म्हणजे कसं, मी जर माझ्याच कोशामध्ये राहून एखादी बंदिश जशी शिकवली आहे तीच जर आळवत राहिलो तर त्याचा काही काळाने मलाच कंटाळा येईल. प्रेक्षकांना त्याच जागा ऐकून तेच ऐकून गाणं. मी जर भीती बाजूला ठेवून मी कायम काय करतो, मी उडी मारतो. मला आवडतं. ती उडी मारल्यानंतर मला हे आता माहिती आहे, जो काही रियाज केला असेल, साधना केली असेल, की मी एखाद्या अतिशय चांगल्या जागी जाऊन पडणार आहे. कधीतरी घसरून पडेल ना, त्याची पण फजितीची पण मजा आहेच की. म्हणून फजितीला मी घाबरत नाही. म्हणजे त्यामुळे काहीतरी नवीन आपल्याला सापडतं, आपल्याला नवीन वाटतं ते. आणि तीच मला असं वाटतं, हा प्रवास जो आहे हा स्वतःला कायम मी जे करतो हे नवीन वाटण्याचा पण हे आहे. नवनिर्मितीचा प्रवास म्हणू शकतो आपण. बरोबर. काहीतरी क्रिएटिव्हिटीचा, निर्मितीचा प्रवास. अशा प्रवासामध्ये फजिती होते. 100%. त्याच्याशिवाय तू काही डिस्कवर करूच शकत नाहीस. इफ यू आर अफ्रेड ऑफ फॉलिंग, यू विल नेव्हर डिस्कवर समथिंग विच इज समथिंग न्यू फॉर यू, जे तुझ्यासाठी नवीन आहे. पण तू आता इतक्या मैफिली करतोस, हो. जगभरात करतोस. हो. आता राहुल देशपांडेचं गाणं तुझं झालेलं आहे, तुला तो से पण आलेला आहे. पण डाऊन द लाईन एक 15-20 वर्षापूर्वी जेव्हा तू सुरू केलंस गाणं, तेव्हा तर एक लोकांचा असा आग्रह असतो की वसंतरावांसारखं गा, त्यांची आठवण यावी, तो नॉस्टॅल्जिया हवा असतो त्यांना, आणि तू तर तसं गायला लागलेला असतोस. तर मग हे जे बॅगेज असतं की लोकांचा रेटा असतो की तसं गा, आणि आपल्याला हवं असतं की नाही मला वेगळं गायचंय, हा गायकाच्या आयुष्यात हा टप्पा येतो का? माझ्या आयुष्यात असं कधीच झालं नाही. नाही झालं. लोकांना असं वाटायचं मी वसंतरावांसर, मी नाही गायलो त्यांच्यासारखं. मी म्हणलं तसं ती जी अवस्था होती जिथे त्यांच्यासारखा गाऊच शकत नाही. अनेक जन्म लागतील मला तो विचार पूर्णपणे आतमध्ये, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सिंपल सांगू का तुला, की आपल्या प्रत्येकाची एक बाउंड्री असते, आपला एक आवाका असतो. मला असं वाटतं सगळ्यात सुजाण जो कोण एखादा गायक असेल, कोणी व्यक्ती असेल, त्या बाउंड्रीमध्ये जे वसंतराव येतात ते माझे आहेत. त्या बाउंड्रीमध्ये जे भीमसेनजी येतात, कुमारजी येतात, मग मी त्या आवाक्यामध्ये मी पळू शकतो, मी चालू शकतो, मी छान मी वाटेल ते करू शकतो. ह्या परिघामध्ये जे गायक माझ्या येतील, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊ शकतो का मी? प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक गायकाला मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय जमणार नाहीये, काय जमत नाहीये, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, मग तुम्ही वाटेल ते करू शकतो. पण काय नाही जमणार आहे, काय नाही आपल्या गळ्यातनं, नाही मला वसंतरावांसारख्या त्या काय म्हणतात त्याला, 3 ह्याच्यामध्ये मला नाही तसं जात आहेत, किंवा कुमारजींच्या अनेक गोष्टी मी नाही करू शकत, आणि त्यांच्यासारख्याच करू शकत नाही असं नाही म्हणत आहे मी, त्यांच्यासारख्या तर नाहीच करू शकत, पण ती गोष्ट मी नाही करू शकत. पण हे मला तुझं ही नम्रता वाटते मला एका पॉईंट. नाही, हे रिअलायझेशन आहे. अगदी मला कायम असं वाटतं की मला खूप लहान वयामध्येच ही गोष्ट कळलेली की हेच मला जमतंय का. हो, मी खूप प्रयत्न करायचो आधी, मी खूप पडायचो त्याच्यात, फसायचो, मला नाही जमत आहे. मग हळूहळू जसे तुम्ही गाताना तसं तुम्हाला कळायला लागतं ना की बुवा हे नाही, हे आपल्या ह्याच्यात नाही आहे. किंवा मला हेही आठवत आहे, एकदा भाई काकांनी, तेव्हा त्यांना बाहेर येता यायचं नाही कार्यक्रम ऐकायला, त्यांना पार्किन्सन झाला होता. तर ते काय करायचे की मला सांगायचे की तुझं गाणं झालं की मला कॅसेट आणून दे तुझी, बरं का. ती ऐकून झाली की मग तू आणि बापू दोघं या, कॅसेट घेऊन जा. तर एक गाणं झालं होतं माझं TIFRला, त्यांच्याच भाच्यानी केलं होतं, दिनेश काकांनी. तर ते गाणं झालं, त्याची मी कॅसेट जाऊन त्यांना देऊन आलो. मग एक आठवड्याने सुनीता काकूचा फोन आला की अरे भाई म्हणतोय तुम्ही या आणि कॅसेट घेऊन जा. तर आम्ही सकाळी गेलो, तर भाई काका तेव्हा माझ्या वडिलांना सांगत होते. ते म्हणले बापू आपला राहुल वसंत असंही गाणं गात नाही,
कुमारचंही गाणं गात नाही, राहुलचं गाणं गातो. हो. ते म्हणले तुला मी आत्ता एक खूप मोठा गुरुमंत्र देतो जो कोणी तुला सांगणार नाही. ते म्हणले वसंताही हयात नाही, कुमारही नाही, पण त्यांच्या कॅसेट्स अवेलेबल आहेत. तेव्हा कॅसेट होत्या, CD नाही. जितकं तुला ऐकता येईल तू ऐक, तुला तुझी वाट सापडेल. आणि मी खूप ऐकलं आणि अर्थात खूप मी सुदैव आहे की नंतर माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे त्याच वेळेला मुकुल काका पण होते. पण मी खूप ऐकलं आणि त्याच्यातनं आपण फिल्टर करत, मी मगाशी म्हणलं तसं ना की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण नकळत आपल्या आतमध्ये येत असतात. या सगळ्या आत्ताच्या बोलण्यामध्ये मागापासून बापूंचा उल्लेख खूपदा झाला. हो वडिलांचा. हो 50 रुपये देण्यापासून तू हे हो. शिक इथपासून अनेक हो. गोष्टी. तुझ्या वडिलांचा तुझ्यावरचा प्रभाव, तुझ्या असण्यावरचा हे किती आहे, म्हणजे टक्का कसा आहे आणि कसं कसं मेन्शन करशील? म्हणजे खूप मी आय कॅनॉट क्वांटिफाय. मी असं आहे की सवाई गंधर्वमध्ये असं मानलं जातं ना की तुमचं गाणं चांगलं, तू चांगला गायक कधी ती सवाईमध्ये. हो. तर माझं गाणं तिकडे झालं आणि खूप सगळ्यांना आवडलं. तेव्हा माझी आजी पण हयात होती. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 लोक, माझी आजी पहिली, म्हणजे आजोबा खूप आधीच गेले म्हणून ते सगळ्यात पहिले, पण आजी, माझे वडील आणि माझी आई. कारण माझी आई माझ्याबरोबर पिंपळखेरे बुवांकडे येऊन बसायची 2 तास. खूप त्यांनी कष्ट घेतले दोघांनी, माझे वडील आणि माझी आई. तर मला कायम व्हॅलिड म्हणजे की आजी म्हणायची छान झालंय, आई म्हणायची वा वा छान गायलास वगैरे. माझे वडील मला कायम सांगायचे घाई होते, सूर नीट लागत नाहीये, अमुक होत नाहीये. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी कुठेतरी मी गायलो आणि समोर येऊन बसले होते आणि ते घरी आल्यानंतर म्हणले आज चांगला म्हणला सर. मला मी सांगूच शकत नाही मला किती आनंद झाला की वा खूप छान गायलोस. तर कधी आजपर्यंत बोललेलेच नाही, ते सांगितलंच नाही मला हे कधी. आणि त्यामुळे मला कायम मला छान वाटलं हे की बुवा माझ्या वडिलांनी माझं उगीचच कौतुक नाही केलं, कधीच नाही, कोणत्याच बाबतीत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांचा माझ्या आयुष्यावरती सगळ्यात जास्ती प्रभाव आहे असं म्हणूयात, प्रत्येक गोष्टीमध्ये. की त्याच्यासारखाच सगळ्यात चांगला आदर्श मुलगा नाही सापडणार, आदर्श भाऊ सापडणार नाही, आदर्श वडील नाही सापडणार. या सगळ्या ह्याच्यामध्ये हू आय लुक अप टू इज माय फादर. कारण किती छान इतके. आणि दुसरी आहे ना की वसंतरावांचा मुलगा म्हणून किंवा वसंतरावांची सून माझी आजी पण कायम ते मागेच बसायचे, ते नाही पुढे वगैरे नाही 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 आम्ही मागे आम्हाला फक्त ऐकायचंय. त्याच्यामुळे हे संस्कार माझ्यावर झाले की आपण सगळ्यांना आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून पुढे जाऊन आपण बसायचं. कशाला, आपल्याला गाणं ऐकायचं ना, बसूयात की कुठे जिथे जागा असेल तिथे बसू, गाण्याचा आनंद घेऊ आणि नंतर जाऊ घरी. तर हे संस्कारातनं पण आलेल्या गोष्टी माझ्याकडे, ह्या सगळ्या माझ्या वडिलांकडनं आणि आईकडनं. या सगळ्या प्रवासामध्ये तू मेहनतीनं तुझं स्थान निर्माण केलंयस आणि आता महत्त्वाचा आश्वासक आवाज तर राहुल देशपांडेच डोळ्यासमोर येतं, याबद्दल तुझं कौतुक आहेच. पण एकदा एक लय सापडली की आपण त्यामध्येच जात राहतो. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही. जसं तू म्हणालास की मी नेहमी नवीन ट्राय करत असतो, उड्या मारत असतो. तर गायक म्हणून पूर्ण एक चांगल्या अर्थानं प्रस्थापित झाल्यानंतर तू अभिनयाकडे वळलेला पण दिसायला लागलास, नाटकांमध्ये पण दिसायला लागलास, सिनेमामध्ये पण दिसायला लागला. बरं मराठीत दिसत होतो पण बरं होतं, आता एकदम हिंदीमध्ये पण दिसायला लागलास. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे की माझ्यातलं आता कलाकारही मला काहीतरी जागावायला लागलाय, हे काय होतं? नाही, याची सुरुवात झाली संगीत नाटकापासून. कारण म्हणजे हे अनेक लोकांना माहिती नाही, पणशीकरांनी मला विचारलं होतं खूप वर्ष झाली त्याला, तू सदाशिव करशील का? हो हा. आणि तो काळ असा होता की मी मगाशी म्हणलं ना कुमार एके कुमार असं होतं ना पूर्ण. म्हणलं काय काका मी शक्यच नाही, मी नाटक सोड, मी कधी अभिनय वगैरे हा विषयच मी कधीच नाही करणार आहे सगळं. आणि कट्यार काळजात घुसली करायचं जेव्हा ठरलं तेव्हा असेच आम्ही अमेरिकेत बसलो होतो आणि ते माझे मित्र सगळे सांगत होते की आपण हे करूयात, मग याचा डिरेक्टर कोण काय कोण.
आणि तेव्हा माझं वय होतं 27 वगैरे असेल मी. कवळा. हा, मी म्हणलं हे काय आत्ता पण केलं, पब्लिक मेमरी शॉट, नाही जमलं तर विसरून जातील लोक. पण असं नको व्हायला की मी हे केलंच नाही. आणि कट्यारच्या पहिल्या प्रयोगाला पणशीकर आले होते, बाळासाहेब मंगेशकर आले होते, अनेक लोक आले होते. वा. आणि मला ते म्हणले, राहुल 1000व्या प्रयोगाला मला परत बोलव, हा, इतकं सुंदर बसवलंय नाटक, किती छान झालं. वा. तर मी का अभिनय का याचं उत्तर देतो की आधी पण नाट्यगीतं गायचो. होय. आणि मी इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे माझं मराठी म्हणजे इंग्लिश पण न घर का न घाट का, मराठी पण असंच, हिंदी तर काहीच विषय नाही असं. तर त्यामुळे मला प्रेमसेवा शरण असेल किंवा युवती म्हणा असेल किंवा ही सगळी गाणी मी गायचो, म्हणजे पदं म्हणायचो. आणि अगदी तर तेव्हा आजूबाजू कार्यक्रम करायचे, नाट्यसंगीताची वाटचाल, तो कार्यक्रम म्हणून मी करायचो. आणि चित्तरंजन कोल्हटकर आले होते, ते पण माझ्या आजोबांचे खूप घनिष्ठ मित्र. सुधीर गाडगीळ निवेदन करत होते आणि मी गात होतो. इंटरव्हल नंतर त्यांना वरती बोलवलं. ते म्हणले 2 मिनिटं मी बोलतो. म्हणलं बोला. ते म्हणले, राहुल अगदी त्याच्या आजोबांसारखा गातोय, सगळं अतिशय उत्तम आहे, मला एकच फक्त त्याला त्याचा आजोबा म्हणून मला एक सूचना करावीशी वाटते. तर मी असं बघितलं, काय सूचना काय, थोडासा अभिनय कमी पडतोय, नाट्य कमी पडतंय म्हणले. ओहो. गायकीत. म्हटलं म्हणजे काय, नाट्य कमी म्हणजे काय करायचं. तर मग जेव्हा मी ह्या कट्यार काळजात घुसली असेल, त्याच्यातली गाणी तर बंदिशी आणि असं ठुमरे आणि असंच सगळं होतं. पण त्यानंतर जेव्हा मी संशय कल्लोळ असेल, मानापमान असेल, सौभद्र ही नाटकं केली मुद्दामून, की आत्ताच्या पिढीला हे कळू देत की संगीत नाटक आपलं कसं होतं. तेव्हा मी जेव्हा प्रेमसेवा शरण असेल, देहाता शरणगता असेल, या नवनवल नयनोत्सव, याचा अर्थ कळाल्यानंतर मी जेव्हा ते गायला लागलो, एक्सप्रेशन त्याच्यात आलं. आणि माझ्या म्हणजे आजोबा कायम म्हणायचे, मी बऱ्याच ठिकाणी हे सांगतो की 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात गाण्यामध्ये, सूर, ताल आणि लय, आणि तिसरं म्हणजे अभिनय. त्याची फार फार महत्त्वाची आहे ती गोष्ट. आणि मला वाटतं की संगीत नाटक केल्यानंतर माझ्यामध्ये खूप फरक पडला गायक म्हणून. अच्छा. आणि मी तेव्हा म्हणायचो सगळ्यांना की एकदा नाटक करा तुम्ही, एकदा. आणि माझ्या आग्रहास्तव आनंद भाटेनी केलं सौभद्र, आणि त्याला पण खूप छान, खूप खूप एक्सपिरियन्स चांगला होता त्याच्याकरता पण. आणि मग नंतर असं झालं की मी वसंतराव ही जेव्हा करायचं ठरलं, तेव्हा मी निपुणला विचारलं होतं की आपण कुणाला घ्यायचं. आम्ही आई विचार केला की, तो म्हणला नाही राहुल दादा तूच कर. मग म्हणलं आता तुला असं वाटत असेल मी कर, तर मी काय काय करू हे मला सांग. कारण आपण ज्या डिसिप्लिनमधनं एखादी शास्त्रीय म्हणजे क्लासिकल आर्ट शिकतो, बरोबर, ती सवय लागते की आता ह्याच्यामध्ये काय, मी शून्य आहे, मला काही येत नाही, तर तू जसं सांगशील तसं मी करेन. आणि तो अनुभव इतका समृद्ध करणारा होता मी वसंतराव. त्याच्या आधीच मी अमलताश ही फिल्म केली, अमलताश केली. आणि ते झाल्यानंतर मला चित्रपट करायचे का, तर असं काही नाही, किंवा मला नाटकच करायचं का, मुळीच नाही. मला ज्या ज्या वेळेला जे समोर आलं आणि असं वाटलं की आपण करूया. या निमित्तानं अभिनयाची एक जमेची बाजू काय असते की तुम्हाला ते जगता येतं, जगणं थोड्या वेळापुरतं का असं ना. वसंतराव जेव्हा तू केलास तेव्हा पुन्हा एकदा आजोबांचं जगण्याची संधी तुझ्यासमोर आली आणि तू जगला असशीलच ऑफकोर्स. तर तेव्हा तू ग्रोनअप होतास, पूर्णपणे मोठा झालेला, मॅच्युअर झालेला होतास. आणि मग त्यांचं जगणं पुन्हा जगताना नव्यानं काही दिसलं का एक, आणि ते अंगीकारता आलं का दोन? मी सांगू का, मला आधी खूप दडपण आलं होतं की एक वसंतरावांचा अनुनासिक सूर होता, मी त्यांचं इतकं ऐकलंय, म्हणजे त्यांची भाषणं असतील, त्यांचा आवाज इतका की मला ते कॅरिकेचर करायचं नव्हतं, की त्यांच्यासारखा काय असं मला बोलायचं नव्हतं. कारण मग तिथं ते त्याच्यामध्ये मी खूप दिवस अडकलो होतो. आणि एकदा मला वाटतं 4-5व्या दिवशीच मी काहीतरी कंपोज करत होतो एकीकडे, कारण त्याचं म्युझिक पण मी केलंय. आणि तो मेकअप झाल्यानंतर मी आरशात पाहिल्यानंतर मला आजोबा असं वाटायला लागलं की अरे आजोबाच आहेत की काय,
आणि तिथे ते सगळं बदललं आणि मी म्हणलं मी हा आवाज वापरणार नाही. मी ते कॅरेक्टर आणि जे निपुणनी लिहिलेलं आहे, आय एम जस्ट गोइंग टू एनॅक्ट दॅट, काय म्हणतात त्याला, ते कॅरेक्टर. त्याच्यामुळे मी ते कॅरेक्टर म्हणून केलं. वसंतराव म्हणून जर मी केलं असतं तर अजून फसलो असतो त्याच्यामध्ये. अगदी महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. त्यामुळे ते जे काही झालं आहे ते सगळं क्रेडिट मी निपुणला देतो. हे सगळं करत असताना बॉलिवूडमध्ये काय घुसलो होतो, ओ रोमियो कसं काय? थँक्स टू यूट्यूब. अच्छा. हां, मी जी काही यूट्यूबची गाणी म्हणजे सुरुवातीला मी नुसतीच गाणी करायचो. होय. तेव्हा कोणी सबस्क्रायबर नाही, काही नाही. आणि सुरू झालं ह्याच्यामध्ये आपल्या कोविडमध्ये काही काम नाही दुसरं करायला. त्याच्यामुळे मी असेच गाणी गायचो आणि जी गाणी मला आवडायची पण मी गाता येत नाही ती गायला लागलो. आणि नंतर हळूहळू असं झालं की मला एखाद्या ठुमरी सारखी किंवा बंदिशी सारखी ती गाणी म्हणजे यायला लागली समोर आणि काहीतरी गप्पा टप्पा व्हायला लागल्या ज्या अतिशय म्युझिकल होत्या. आणि काय मी स्वतःच करायचं होते, त्याच्यामुळे मी एकदा तो कॅमेरा लावला की अख्खं काहीतरी एक अर्धा तास जे काही मी करायचो त्याच्यात चुकायचो ते तसंच मी, कारण मी कधीच बघायचो नाही ते. हो, अच्छा. तसं टाकून दिलं की त्याच्यानंतर मग हळूहळू मला प्रतिक्रिया यायला लागल्या की अरे हे आम्हाला खूप आवडतंय, अमुक आहे तमुक आहे. तसंच विशालजींचं एक गाणं मी केलं होतं, पाणी पाणी रे. बर. तर त्यांचा फोन आला मला की माझ्या गाण्याचं आत्तापर्यंत असं विश्लेषण आणि अशी अनालिसिस कोणीच कुठलं गाणं केलं होतंस तू? पाणी पाणी रे. अच्छा. तर त्याच्यानंतर मग ते वसंत उत्सवाला आले, एकही रुपया न घेता आले. त्यांनी एकही रुपया घेतला नाही. हे मुद्दाम का सांगावंसं वाटतं, कारण अजूनही कलाकार आहेत असे. जसं आम्ही, माझे वडील कार्यक्रम करायचे आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अनेक कलाकार आले. भीमसेनजींसकट अगदी जसराजजी सगळे आले. वीणाताईंनी, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे आणि त्यांचं एकदा गाणं होऊन गेलं होतं. वीणाताईंना म्हणलं की मानधन, त्या म्हणल्या नाही. असा त्यांनी हात लावला. त्या म्हणले इथे हा काही. त्यामुळे मी मुद्दामून ह्या गोष्टी का सांगतो की कलाकार म्हणून कसं असावं ह्या लोकांकडनं शिकलो मी. आणि त्यामुळे गांधर्व विद्यालय असेल, भातखंडी संगीत असेल, म्हणजे मला असं वाटतं की आमच्यासारख्या कलाकारांवरती इतके उपकार केलेत ह्या लोकांनी की कोणताही राग, कोणती काहीतरी बंदिश असेल तुमच्यासमोर आहे हो. त्यांनी किती कष्ट सहन करून ते सगळं जमवलंय. वेगवेगळ्या घराण्याच्या बंदिशी असतील, सगळं एकत्रित तुमच्या समोर आहे. तर त्यांच्या नावाने जर काही असेल तर आम्ही खालती मान घालून जायला पाहिजे. पैसे वगैरे म्हणजे स्वतःलाच एक लावायला पाहिजे. तर एनिवे, तर विशालजींचं ते आले आणि मग त्यांनी मला स्टेजवरनं बोलवलं की राहुल तू माव. आणि ते ॲब्सोल्युटली इम्प्रॉम्प्टू होतं. मी गेलो आणि ते इतकं व्हायरल झालं. मग त्यानंतर आम्ही 4-5 कार्यक्रम एकत्र केले. लंडनला आम्ही एकत्र होतो. तर लंडनला जेव्हा आम्ही होतो तेव्हा ते मला म्हणले की एक बहुत इंटरेस्टिंग रोल है तुम्हारे लिए, पर तुम देखो एक बार अगर तुम्हें करना है तो. तर ते म्हणले मी तुझी स्क्रीन टेस्ट वगैरे सगळी. मी म्हणलं मी कधी आयुष्यात स्क्रीन टेस्ट केली आणि हिंदीचं तर मला काही कल्पनाच नाही. तर ते म्हणले डोंट वरी, मी असेन तिकडे. तर मग त्यांच्याकडे जाऊन मी ती स्क्रीन टेस्ट केली. वेगळाच रोल होता. आणि ते म्हणले मला त्याच्यामध्ये म्युझिक तुझं वापरायचं आहे. दॅट इज द ओनली रिझन वाय आय एम व्हेरी एक्सायटेड टू कास्ट यू. तर ते सगळं त्यांच्या पसंतीस पडलं आणि माझ्यासाठी तो इतका एक वेगळा अनुभव होता, खूप वेगळा, शिकवणारा. मला खूप शिकायला मिळालं. तो नुसतं तिकडे जाऊन ती प्रोसेस बघणं पण कसं चालतंय, म्हणजे मराठीपेक्षा एक खूप मोठा कॅनव्हास असतो ना तो. आणि त्याच्यात नाना पण होते. त्याच्यामुळे सुदैवानी नानांची ओळख असल्यामुळे मला सोपं गेलं त्यांच्याबरोबर. पण बाकी सगळ्यांबरोबर काम करायलाही खूप मजा आली. त्यासाठी वाढवली होती तू? त्याच्यासाठी वाढवली होती. ते म्हणले मला अशी एवढी मोठी मिशी हवी आहे. म्हणलं आणि ते सुरू होणार होतो त्याच्यानंतर झालं तेव्हा वर्षभर मी ती मिशी ठेवली होती. तो सिनेमा झाल्यानंतर काही ऑफर्स, काही विचारणा? अजून मला काही ऑफर आलेली नाही आहेत. आणि मी सांगू का, मला करायला आवडेल, नक्की आवडेल जर पण आता मात्र कोणचंही कॅरेक्टर करीन काय मला माहिती नाही. पण निश्चित काम करायला आवडतं का, तर खूप आवडतं. पण तो तर रुळलायस, म्हणजे तू चांगले सिनेमे केलेस, चांगली नाटकं केलीस,
आता म्हणजे कूस बदलावी, अभिनयाकडे जावं असं नाही. वाटतं? नाही, नाही. अभिनय अंगच आहे या गाण्याचं माझ्या. हे कधी सोडणार नाही मी, आणि हेच माझं काय म्हणतात त्याला पॅशनेट प्रोफेशन म्हणूयात. ओके. विल ऑलवेज बी. वा. या सगळ्यामध्ये मी जेव्हा तुझ्या सोशल मीडियावर जातो विशेषतः, म्हणजे मी तुला फॉलो करतोच, पण आता मुद्दाम मी तुझे काही हँडल्स बघितली, तू काय काय टाकतोस, काय काय पाहिलंस, तर मी तुझ्या गाण्याचे क्लिप्स असतात, त्याच्यामध्ये सिनेमाचे क्लिप्स असतात. याच्यामध्ये मी असंही एक बघितलं की तू तुझ्या व्यक्तिगत आयुष्याला फार तिथं पोर्ट्रे करत नाहीस. तू तुझं गाणं, तुझ्या असाइनमेंट्स, तू असा मुलगा आहेस, असं माझं रिडिंग आहे, की तू तुझं व्यक्तिगत लाईफ पूर्ण वेळ ठेवतोस. तुला त्यात कोणी यावं असं वाटत नाही. राईट. आणि तुझं जे दुसरं सार्वजनिक आयुष्य आहे ते तू मात्र सगळ्यांना आवर्जून दाखवत असतोस, सांगत असतोस, हेरिडन करत असतो. असे दोन पर्सनॅलिटीज दिसतात. मग जर तू व्यक्तिगत लाईफ इतकं क्लोज ठेवलेलं आहेस, अतिशय तुझ्यापुरतं ठेवलंयस, तर मग मधल्या काळामध्ये तुझ्या आणि नेहाच्या आयुष्यात जे झालं, तुम्ही वेगळे झाला, हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. किती लोकांनी तुला विचारलं मला माहित नाही, पण आपल्या मैत्रीचं हे घेऊन मी विचारतो, सॉफ्ट कॉर्नर घेऊन, की तू तुमच्या दोघांमध्ये वेगळं होणं किंवा तुम्ही दोघं एकत्र नाही किंवा वेगळं होणं ही तुमची व्यक्तिगत बाब होती. मग तू ती सोशल मीडियावर का सांगितलीस? तुम्ही वेगळे होता ही सोशल मीडियावर सांगायची काय गरज वाटली तुला? सांगतो. मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक आहे. रेणुका, मी, नेहा असे तुला खूप पोस्ट दिसतील आधी. होय. खूप. आणि मला असं वाटलं की ही एक माझी जबाबदारी आहे की जी माझी सगळी फॉलो करणारी लोक असतील, समाजातली जी मला काय म्हणतात त्याला लोक फॅन्स म्हणून असतील, तर व आता हा अध्याय संपलाय एवढंच त्याच्या मागे हेतू होता. कारण अदरवाईज सगळीकडे आम्ही कुठे गेलो बाहेर की आमचे फोटो असायचे. मी असं काही काय म्हणतात त्याला एक्झिबिशन लावायचो नाही की आज मी इकडे गेलो बरं का, इकडे आणि अमुक हे गेलं, तसं नाही. मी अगदी जेवढ्याच तेवढं ठेवलं होतं, पण खूप तशा पोस्ट आहेत आणि त्या अजूनही आहेत. सो मला असं वाटलं की आपण हा अध्याय संपलाय आता, आपण हे पण लोकांना सांगायला पाहिजे. तेवढंच, त्याच्या मागे दुसरं काही हेतू नव्हता. आमचे संबंध आजही खूप चांगले आहेत. रेणुकाचे आम्ही आई वडील आहोत आणि ते कायम राहू. सो अजूनही मी पोस्ट टाकताना, आता रेणुकाची टाकली होती त्याच्यामध्ये पण नेहा होती, नेहानी पण टाकली होती पोस्ट जी आम्ही एकत्र ऍक्सेप्ट केलेली. सो म्युच्युअली झालंय. मग त्याच्यात काही असं मला असं वाटत नाही की एखादा अध्याय संपल्यानंतर आपण कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक नव्हती असं आपण म्हणतो, असं काही नाही आहे. वी कॅन डिसाइड टू आउटग्रो अ पर्सन. आणि हे काही मुद्दामून होत नाही. त्याला विविध कारणं असतात ज्याच्यामध्ये तुमचीही चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याचे आहे तर त्याचीही चूक असते. सो देर आर ऑलवेज टू साइड्स टू दिस कॉइन. मला वाटतं की अननेसेसरी त्याचा खूप मोठा बाऊ करतो आपण. ही पोस्ट टाकल्यानंतर त्याच्या प्रचंड बातम्या झाल्या. हो. आज सुद्धा गुगलवर राहुल देशपांडे करून बातम्यांवर क्लिक केलंच ना न्यूजवर, तर सगळ्या याच बातम्या येतात. हो. इतका सगळ्या लोकांनी त्याची दखल घेतली या सगळ्या घटनेची. ही जी वेव आली नंतर ती तुला एक्सपेक्ट होती? नाही, इतकी असं वाटलं नाही मला. पण मला साधारण थोडीशी सवय झाली याची. मला ट्रोलिंग खूप झाले आयुष्यामध्ये. म्हणजे आमिर खानची एक चित्रपट मी बघायला गेलो होतो. बरं, तेव्हा मी वसंतराव ही फिल्म येणार होती का काय, आय डोंट रिमेंबर. पण मला आमंत्रण आलं होतं की प्लीज तू येशील का. आणि तिथे आमिर खानचं मी खूप लहानपणापासून QS म्हणजे कयामत से कयामत तक पासनं शाळेपासून फॅन होतो. सरफरोश असेल, दिल चाहता असेल, किती चित्रपट होते. तर ते मी कधीही कोणत्याही कलाकाराबरोबर वगैरे किंवा असं फॅन मुवमेंटमध्ये मी कधी फोटो टाकलेले नाहीत आजपर्यंत. पण मला तेव्हा असं वाटलं की तो पण इतकं छान बोलला माझ्याशी, त्याला गाणं खूप आवडतं. मला नुकतंच नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तर तो म्हणला तुम्ही घरी या एकदा, आपण करूया अमुक तमुक. तो त्याचा बॅकड्रॉप हा होता
ती फिल्म मला आवडली का नाही हा मुद्दा पलीकडचा मुद्दा आहे. मला हा व्यक्ती आवडतो हो. म्हणून मी फोटो टाकला आणि मी मीटिंगला गेलो आणि नंतर मला इतके फोन येऊन गेले होते त्या 1 तासामध्ये 50 एक फोन येऊन गेले होते आणि इतकं त्याचं ट्रोलिंग झालं की मी देशद्रोही आहे इथपर्यंत असं कसं होईल. किंवा मी एखाद्या मैफिलीमध्ये बसलोय आणि इतकी इन द मोमेंट गोष्ट असते की कोणीतरी येऊन मला पुष्करनी सांगितलं आता एक 5 मिनिटाचं मध्यंतर. म्हणलं आत्ता कसलं, मी आत्ताच चालू केलंय. म्हणलं आत्ता नको, नाही सत्कार करायचा आहे. म्हणलं आत्ता सत्कार नका करू. मी म्हणलं 20 मिनिटं गातो आणि त्याच्यानंतर जे सत्कार असते. मला कोणाचाही तिथे अनादर करायचा नव्हता. मला असं वाटतं की भारतीय शास्त्रीय संगीत हे माझ्यापेक्षा मोठं आहे आणि हे सगळ्यांपेक्षा मोठं आहे. त्याचा जर अपमान होत असेल तर म्हणजे मी कोण आहे त्याच्यासमोर. तर हा अपमान ह्या कलेचा करू नका, तुम्ही नंतर करा सत्कार. पण यामुळे तू ट्रोल झालास. मीच ट्रोल झालो याच्यामध्ये. म्हणजे खूप लोकांनी बाजूही घेतली, पण म्हणजे तो एक विषय मिळाला लोकांना चघळायला. तसं हे पण मला इतकं अपेक्षित नव्हतं, पण हाही अनुभव घेतला असं. पण मग ही जी वेव आली एकदम, ती टॅकल कशी केलीस तू? तुला फोन खूप आले असतील मे बी. मी एकही फोन नाही घेतला. मला बोलायचंच नव्हतं कोणाशी. हा वैयक्तिक विषय आहे माझा आणि कशाला म्हणजे काय सांगायचं म्हणजे सिंपल सांगू का तुम्हाला, मी कसा बरोबर होतो आणि माझ्यावर कसा अन्याय झाला आणि हे झालं, हे का मी सांगायचं? कारण हे झालेलं नाहीये. मग हे सगळं एक्सप्लेन करत बसण्याकरता एवढा वेळ कशाला खर्च करायचा याच्यावरती? तरी तू मेनस्ट्रीम किंवा तू या फील्ड मधलाच आहेस, तुला माहिती आहे की ग्लॅमर काय असतं, लोकप्रियता काय असते, तुला माहिती आहे. पण मग ह्याचा त्रास नेहाला आणि रेणुकाला पण झाला का? 100%. नेहालाही झाला, खूप त्रास झाला. रेणुकाला तर खूप जास्ती त्रास झाला या आलेला लॅशचा. हो, सगळ्यांना झाला. आणि मला असं वाटतं की परत एकदा खूप ह्याच्यावर आपण बोललो आता खूप, पण इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. आणि मी हॅव्हिंग सेड दॅट, जरी पर्सनल असली तरी हे कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. याच्यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत किंवा कोणाची चूक आहे, हा असाच आहे, याला काही अक्कलच नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल, या असल्या गोष्टी आता त्याला काय अंतच नाही. आणि मग कुठे आपण या निमित्तानं ओके, हा विषय पुरे. या निमित्तानं मीडियानं काय पाळलं पाहिजे असं वाटतं का तुला? एकूणच मीडिया की आपण ह्या गोष्टी एक पाळल्या पाहिजे असं वाटतं? खरं सांगू का, मला कोणाकडनं ह्या अपेक्षाच नाही. आपण किती अपेक्षा केल्या मीडियाकडनं किंवा कुणाहीकडनं, कारण मीडिया हे का करतं? कुणाला त्याच्यातनं अरे असं झालं याची मजा घे होतच ना. आपण पण गॉसिपर आहोतच ना. आपण काहीतरी अरे बापरे हे फिल्मफेअर आणि हे कशावर चाललंय, स्टार डस्टच म्हणतो ना आपण त्याला, कशावर चाललंय, हेच चालू असतं. त्याच्यामुळे लोकांची मानसिकता आपण नाही बदलू शकत. तू मगाशी ट्रोलिंगचा विषय काढलास ना, तर एक अशी पण क्लिप आली होती बघ की तू गात होतास आणि एक बॉलिवूडचा ऍक्टर आला होता. तेच सांगितलं ना मी आता. तर तोच होता का? पण त्याच्यात तुला खूप कौतुक झालं तुझं. अरे एकीकडे कौतुक झालं आणि दुसरीकडे ज्यांनी तो ऑर्गनाईज केला होता त्यांच्या लोकांनी माझ्यावरती ट्रोलिंगच केलं की मी असाच आहे, मी आगावच आहे, अमुकच आहे. मी वाटू शकतो आगाव, मी आगाव अजिबात नाहीये. माझं असं म्हणणं आहे की फॉर एक्झाम्पल, आई आपली स्वयंपाक करते आणि सारखं येऊन लुडबुड करून अगाई अगाई अगाई, ये होणारच ना. मला स्वयंपाक करू दे, मला गाऊ दे. इतकी सोपी गोष्ट आहे. किती छान उदाहरण देतोस. मग इतकं सोपं आहे की अरे जी गोष्ट चालू आहे ती संपूर्ण होऊन जाऊ दे. त्याच्यानंतर बरं असंही होतं की त्या जे समोर बसलेले प्रेक्षक होते त्यांना गाण्यामध्येच रस होता, त्यांना सत्कारांमध्ये तसा काही रस नव्हता, कारण ते तिथे माझं गाणं ऐकायला आले होते. त्याच्यामुळे गॉट इट. पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोय. तू मागाशी आपण या गप्पांना सुरुवात केली होती लहानपणापासून तुझ्या, की तू कसं गाणं शिकत गेलास. एका पॉइंट नंतर तूच एका रियालिटी शोचा जज झाला होतास आणि तिथं मुलं गात होती. नवी पिढी जी गाते आहे, नव्या पिढीला जे संस्कार मिळत आहेत किंवा या रियालिटी शोच्या निमित्तानं तुला जे पाहता आलं ते काय होतं? त्यांना मिळणारं शिक्षण योग्य वाटतंय का तुला? ते सहेतुक आहे का? काय असायला पाहिजे? आत्ता काय होतंय?
काय सांगू शकशील याच्या बाबतीत? हे इतकं सगळं जुनं झालंय ना आता, की 2009 का 10 साली सारेगमाचा मी जज होतो. होय, तेव्हा आपली होय. शरीव दाते, खूप छान छान मुलं, शुभम खंडाळकर, हम्म. ही सगळी आली होती. आणि तेव्हा मला आठवते मी त्या सगळ्यांबरोबर बसायचो. त्यांना मी रियाज कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर करून घ्यायचो. मला कायम वाटतं की पालकांची जास्ती जबाबदारी आहे. बर. कारण बरीच मुलं छोट्या गावातनं येतात. म्हणजे जर मी चुकून असं म्हटलं की बुवा नाही हा तू चांगला गायलास, तर त्यांच्या शाळेमध्ये असेल, त्यांच्या आजूबाजूची जी मुलं असतील ती पण म्हणतात की हा चांगला गातच नाही, हे तर टी व्हीवर म्हटलंय. सो तेव्हा मला लक्षात आलं की असं नाही बोलायला पाहिजे. आपण खूप वेगळ्या हेतूने बोलून जातो ते. पण हेच जर आपण असं सांगितलं की तुझा प्रयत्न चांगला होता, पण अजून ह्याच्याकडे थोडं लक्ष लक्ष दिलंस दे. तर चांगलं होईल. कारण छोटी मुलं आहेत ती, इम्प्रेशनेबल आहेत. तेव्हा मला कळायचं नाही. मी एकदम अर्धा तास एकाला बोललो होतो मुलाला, आणि मग मला येऊन आपला दीपक आहे याचा झीचा, त्यांनी मला येऊन सांगितलं की राहुल तू असं बोललास ना, तर बरोबर आहे तुझं बोलणं जे काय आहे, पण ते असं अफेक्ट होतं. तेव्हा मी शिकलो की अरे असं नाही बोलायला पाहिजे. म्हणजे मी ज्या पद्धतीमध्ये शिकलो, आमचे पिंपळकरे बुवा तर पट्टी घेऊनच बसलेले असायचे. पण आता तो जमाना राहिला नाही. टू मूव्ह अहेड विथ टाइम. आहे ना, पण तो तर काळ 2009-10चा होता. हो आता तुझी मुलं बघतोय आजूबाजूला, हो अनेक जण तुला सांगते माझ्या मुलाला शिकायचंय गाणं, कुठे शिकू, कसं शिकू वगैरे येत असतील मुलं. आता जे शिकवणं चालू आहे लहान मुलांना, ते कशा पद्धतीनं असायला पाहिजे असं वाटतं तुला? काळ खूप बदलतोय, वेगवेगळं गाणं खूप तुम्हाला ऐकता येण्याची संधी निर्माण झालेली आहे. एकीकडं व्हिडिओजचं आक्रमण आपल्याकडे खूप मोठं नाही. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, तुला काय वाटतं? मला वाटतं की शिकवण्याचा जो मजकूर आहे तो बदललेला नाहीये, तो तोच आहे. फक्त आता जे सगळं मीडियामुळे किंवा गुगल आणि ह्या सगळ्यामुळे ना, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन खूप आहे. बरोबर. म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन ज्याला म्हणतो. पण ते ॲप्लिकेशन जोपर्यंत तुम्हाला गुरु सांगत नाही, म्हणजे व्हॉट्सॲपवरती आपल्याला एवढ्या गोष्टी येतात, आपण गुगलवर किंवा आता तर काय ते चॅट GPT आणि ह्याच्यावर मला ना जरा घसा हे झालाय अमुक, काय करू? हां. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला तसं ते गुरुच आहे. गुरुमुखी का म्हणतात? कारण ते संस्कार तुमच्या गळ्यावर होणं महत्त्वाचं आहे अतिशय. आणि ते गुरु समोर असल्याशिवाय होतच नाहीत. आणि म्हणून मला मी प्रयत्न केला होता ऑनलाईन शिकवण्याचा. पण मला असं काय वाटतं की त्याच्यात मी रमतच नाही. ऑनलाईन नाही मी शिकू शकत. मला काय वाटतं की जोपर्यंत ज्याला आपण ऊर्जेची देवाणघेवाण होत नाही, ते जोपर्यंत तुझ्या कानावर आपटून तू काहीतरी सांगू शकत नाहीस, तोपर्यंत ते शिक्षण पूर्ण होत नाही असं माझं मत आहे. वा. तो एनर्जी एक्सचेंज आहे. म्हणून कोविडच्या काळामध्ये सिद्ध झालेलं आहे सौमित्र की आपण कितीही गाणी गायलो ह्याच्यावरती, लोकांना असुसलेली आहे तो लाईव्ह एक्सपिरियन्स घेण्याकरता. का? हेच आहे कारण त्याचं. कारण जोपर्यंत ते एनर्जी एक्सचेंज होत नाही तोपर्यंत हा तानपुरा आणि हा नॉईज आहे रे. फक्त सूर कळावा म्हणून तुमच्याकरता आहे. पण जे त्या तानपुऱ्यातनं मी हे बघ काटा याच्याकरता येतो की तो जेव्हा तुमच्यावरती आदळतो, म्हणजे ती एनर्जी तुमच्यावरती जेव्हा आपटते, त्याच्यातनं जेव्हा तुम्ही सूर लावतात त्या फ्रिक्वेन्सीज, त्याचं काहीतरी आहे ना, आजचं काहीतरी आहे. ट्रू. त्याचं नातं आहे ना. तसंच ह्या शिकवण्याचं नातं आहे. तू आता मैफिलीचा उल्लेख केलास की लाईव्ह मैफिलीचा, आणि तू खूप ठिकाणी मैफिली करत असतोस. आठवणीत राहिलेला एखादा अनुभव सांगशील का, की प्रेक्षकांचा एखादा अनुभव किंवा मैफिल करत असतानाचा एखादा आलेला अनुभव असतो की ती अमेझिंग झाली होती मैफिल? माझे असे म्हणजे मैफिलीचे प्रेक्षकांना आवडले असे अनेक अनुभव आहेत, हजारो असतील, की लोक उठून उभी राहिली आहेत किंवा रडायला लागली आहेत, पाया पडली आहेत. मला अशा वेळेला कायम अजिबात खोटं बोलत नाही. मला प्रत्येक खेपेला मी डोळे मिटले ना की माझे आजोबा येतात आणि सांगतात की बाळा तुला काही गाणं येत नाही माहिती आहे ना, तुला काहीच येत नाही. आणि माझे डोळे भरून येतात की मला ते, मी मगाशी म्हणलं तसं, मी नम्र नाही. दिस कम्स आउट ऑफ रिअलायझेशन. मला ही जाणीव आहे की मला खरंच खूप जेवढं शिकून घेता येईल तेवढं शिकायचं आहे आणि मला समजून घ्यायचं आहे शिकण्यापेक्षा. म्हणजे शिकण्यातनं एक असं असतं की मी बघा कसा गातो, तसं नाही.
मला हे जे काय सगळं आहे मॅट्रिक्स हे समजून घ्यायचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला हे अंतर्बाह्य तुम्हाला जेव्हा ही जाणीव होते की ह्या गोष्टीची, तेव्हा तुम्हाला कळते की हा एका जन्माचा प्रवासच नाही. की आत्ता आपण छोटी 2-2, 3-3 वर्षाची मुलं बघतो की काय तबला म्हणजे हात फॉर्म झालेले नसताना पण पियानो काय वाजवत आहेत, व्हायोलिन काय, हे कुठनं येतं? फ्रीक ऑफ नेचर नाही आहे ना. माझे आजोबा म्हणायचे 7 जन्म जेव्हा तुम्ही रियाज करता तेव्हा 8वा जन्म तुम्हाला गवई म्हणून मिळतो आणि सगळा प्रवास त्याच्या पुढे संचित आहे ते. मग तेव्हा मला वाटतं की म्हणून माझ्याकडे अनेक लोक येतात की येतात 40 वर्षाचे येतात. म्हटलं हो, प्रवास कधीतरी सुरू व्हायला पाहिजे ना, कधीही तुम्ही शिकू शकता. आणि शेवटी ह्याचा हेतू काय आहे? आनंद घेणं. तो आनंद मिळण्याकरता तुम्हाला काही मैफिल गाजवायला पाहिजे असं नाही. तुम्ही गायल्यानंतर तुम्हाला आनंद मिळाला तरी खूप आहे. बस आहे. तिथनंच सुरुवात आहे. खरं तिथनं सुरुवात आहे. किती छान आहे. वा, याच नोटला आपण थांबूया. मला असं वाटतं की तुम्ही जे काही करत असाल त्याची सुरुवात आपल्यापासूनच होते. तुम्हाला जर मुळात आनंद मिळाला तर मग त्याची सुरुवात होत असते. आणि अर्थातच घरी घेऊन जाता आलं पाहिजे. मला अशी अपेक्षा आहे की राहुलच्या आणि माझ्या आजच्या गप्पांमधनं तुमच्यामध्येही काही झिरपलं असेल. घेण्यासारखं खूप आहे. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. राहुल, तू आवर्जून आलास याबद्दल खरंच आभार. थँक्यू. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हेरिंग सर्व्हिसेस. आपण इथं थांबूया. एपिसोड नक्की इतरांनाही पाठवा, सबस्क्राईब करा आणि अर्थातच चांगला वाटलं तर जरूर सांगा. राहुल सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. थांबतो. भले ते घडो. थँक्यू राहुल. थँक्यू.